आणि त्यातल्या त्यात आमचा वर्गमित्र असल्यामुळं आम्हाला जास्तच आनंद होतो की आपल्या वर्गातला मुलगा तलाठी झाला म्हणजे आतापर्यंत तर कोण झाला नाही गावात आमच्या अधिकारी, पण एवढा आनंद होतोय की आता एवढी गावातून मिरवणूक काढली याची, एवढा आम्हाला आनंद आहे. घोटाळा वगैरे नाही आयोगाकडून किंवा जे परीक्षा कंडक्ट केली त्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही असं तुम्हाला वाटतं एक उमेदवार म्हणून? आज एखाद्या कोळशाच्या खाणीतनं हिरा निघावा असा हा मुलगा तयार झालेला आहे. 100% मदत करायची. मी जेकरा कारखाना असेल, सचिन मालक असतील, गावाचं म्हणजे सचिन मालक म्हणजे आता गावाचं दैवतच असल्यासारखं, तर मालकांच्या तर्फे आम्ही 100% सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करेन. त्यांना 214 मार्क 200 मार्काची पेपर होती असं माहीत आहे. 214 मार्क पण नॉर्मलायझेशनच्या नंतर देण्यात आलेले आहेत. माझ्या मित्राचे फोन आले की तुझं तलाठी म्हणून सिलेक्शन झाले. मग मी उठून चेक केलं, पहिला रिझल्ट लागला बघितलं मी लगे आईला घरी फोन केला. आईला फोन करून सांगितलं की झालोय मी एकदाचं. नमस्कार, मोहोळ टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर महाराष्ट्र राज्यातील तलाठी भरतीचा निकाल नुकताच हाती आलेला आहे आणि सर्वात मोठी तलाठी भरती येत्या काही वर्षातील होती आणि त्याचे निकाल हाती आलेत. वेगवेगळ्या गावातून उमेदवार त्या तलाठी भरतीमध्ये यशस्वी झालेत. अशाच मोहोळ तालुक्यातील एनकी गावामध्ये सुदर्शन कोळी नावाचा विद्यार्थी तलाठी म्हणून त्याची निवड झालेली आहे. त्याच्याशी आणि त्यांच्या मित्राशी आपण संवाद साधूयात. एकंदरीत त्यांच्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. पहिली प्रतिक्रिया, निकाल लागल्यानंतर कसं वाटलं? निकाल लागल्यानंतर निकाला साधारणपणे लागला 12:15 वाजता 24 तारखेला सकाळची नाही ना, रात्री TCS असल्यामुळे ती कधी पण येऊ शकतोय. मग मी झोपलो तेव्हा माझ्या मित्राचे फोन आले की तुझं तलाठी म्हणून सिलेक्शन झाले. मग मी उठून चेक केलं पहिल्यांदा कसं खरं झाले का काय. पडताळून पाहिले मी, लिस्टमध्ये नाव होतं. काय खूप आनंद झाला मला. म्हणजे कष्ट केलेलं यश मिळालं वाटतंय ते आनंद. मग लिस्टमध्ये नाव बघून दिवगीने झाला माझा. समजलं, रात्री समजलं. दुसऱ्या दिवशी पहिला फोन म्हणजे पहिली तुझ्याकडून तू कोणाला सांगितलं की तुला कोणाला सांगावं असं वाटलं की माझी निवड झाली म्हणून? रिझल्ट लागला बघितलं मी लगे आईला घरी फोन केला. आईला फोन करून सांगितलं की झालोय मी एकदाचं. मग खात्री होती का? खात्री असं वाटत होतं की होईल, पण असं निश्चितपणे सांगता येत नाही की 100% होईल असं नव्हतं. कारण परीक्षेचं काही सांगता येत नाही. मग महाराष्ट्रातून पहिला आलेल्या विद्यार्थ्यालाही माहीत नसते की माझं सिलेक्शन होईल का नाही. त्यामुळं वाटत होतं की होईल, पर थोडंफार 50-50% होतं. साशंकता होतीच? होय, साशंकता 100% होती. तर शेवटचा प्रश्न, हा प्रवास इथेच थांबेल का याच्यानंतर पुढचा ह्याच्यानंतर पेक्षा पण जास्त महत्त्वाची पोस्ट वगैरे मिळवण्यासाठी प्रयत्न असेल? नक्कीच. मी साधारणपणे 2 वर्षापासून करतोय, MPSC स्टडी करतोय. त्या अभ्यासाच्या जोरावरच मी तलाठीचा फॉर्म भरला होता आणि थोडा अभ्यास केला 1 महिनाभर चांगला. मग त्यावेळेला मला पोस्ट मिळाली तलाठी. माझे खरे स्वप्न आहे क्लास 1 व्हायचं. मग ते मी निश्चितपणे प्रयत्न करणार. हो न हो ते ईश्वराची इच्छापर्यंत मी प्रयत्न करणार 100%. निकाल लागल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा काही विद्यार्थ्यांना 214 मार्क 200 मार्काची पेपर होती असं माहीत आहे. 214 मार्क पण नॉर्मलायझेशनच्या नंतर देण्यात आलेले आहेत. तुम्हाला किती पडले होते आणि नॉर्मलायझेशन नंतर किती वाढले? होय, नॉर्मलायझेशनचं कसं असतंय, त्यांचा एक फॉर्म्युला आहे. TCS कसं चांगली इंटरनॅशनल कंपनी म्हणजे भारताबाहेर बी त्यांचा चांगला आहे. तसं त्यांनी महाराष्ट्राच्या अगोदर SSCचं पेपर घेते ते सेंट्रलचं. त्यांचा फॉर्म्युला तसा डिझाईन केला आहे की टेक्निकल दृष्ट्या 100% फॉर्म्युला बरोबर आहे. आता तलाठीचं तुम्हाला महाराष्ट्र लोकांना माहीत नसेल की नक्की नॉर्मलायझेशन नक्की कायचीच आहे. बरं, वाढतात मार्क 100% वाढतात. 200 पैकी असू दे, 200 पेक्षा जास्त पण मार्क मिळू शकतात. कारण ती जेवढ्या शिफ्ट झालेत त्याच्या काठीण्य पातळीनुसार ती लेवल ठरवली जाते विद्यार्थ्यांची आणि ते मार्क कन्सिडर केले जातात. म्हणजे एकंदरीत घोटाळा वगैरे नाही आयोगाकडून किंवा जे परीक्षा कंडक्ट केली त्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही असं तुम्हाला वाटतं एक उमेदवार म्हणून? आता माझं सिलेक्शन झालंय. मला पहिल्यांदा किती 164 मार्क होते आणि माझे बऱ्यापैकी मला वाटतं मला थोडासा पेपर हार्ड होता. माझे नॉर्मलायझेशन 15 मार्क वाढले. 179.84 मला पडले. 164 होते आणि 179 झाले. साधारणपणे 15 मार्क वाढले. आणि काय मुलांचे 20-20 मार्क पण वाढलेत. काय 6 मार्क पण वाढलेत. काय 10 पण मारलेत. पण त्याचं व्हॅरिएशन आहे, कारण ते काठीण्य पातळीनुसार ते होत जातं. चौकशी केली असेल त्याने, केली पण आहे. तर त्यांचं ती काम आहे की घोटाळा झाला आहे का नाही उघड करण्याचं. विद्यार्थी म्हणून आपण फक्त परीक्षा देऊ शकतो. निकाल आला तर ॲक्सेप्ट करणं, नसलं तर काय.
निश्चितपणे आपण बघू शकता की एक पॉझिटिव्ह फीडबॅक या उमेदवारांनी दिलेला आहे, सुदर्शन कोली यांनी दिलेला आहे. तर एकंदरीत जरी सोशल मीडियावर काही ट्रेंड चाललं की 18 लाखाचं रेट वगैरे आहे हे, परंतु एक पॉझिटिव्ह फीडबॅक या उमेदवारांनी दिलेला आहे. त्यांचे खरं तर अत्यंत जल्लोषात सर्व गावकऱ्यांनी मिरवणूक काढलेली आहे. स्वागत सत्कारांनी गावातून फेरी काढलेली आहेत. मित्र देखील आहेत, त्यांच्या भावना जाणून घेऊयात. कसं वाटतंय, वर्गमित्र तलाठी झालेला आहे? निश्चितच खूप आनंद होत आहे. मी स्वतःसुद्धा एक MPSCचा विद्यार्थी होतो, पण काही अडचणीस्तव मी सोडून दिलेला आहे. पण असा गावातनं एखादा विद्यार्थी घडतोय असा खूप मोठा अभिमान होतोय, आणि त्यातल्या त्यात आमचा वर्गमित्र असल्यामुळं आम्हाला जास्तच आनंद होतोय. निश्चितपणे. सुनील, कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय आणि त्याचं तो तलाठी भरतीला त्याचं पूर्णपणे अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. निश्चितपणे. आणखीन काही मित्र आहेत. मंगेश, कसं वाटतंय, मित्र जवळचा एका डेस्कवर बसणारे तुम्ही? मला एवढा आनंद झाला आहे, कारण कसं आहे, पहिल्यांदा आम्ही ग्रुपवर विषय तुम्हीच टाकलं डायरेक्ट, कारण आपला भाऊ तलाठी झालाय म्हणून मला नाही विश्वास बसला. मग मी डायरेक्ट जाऊन चेक केलं याचं, म्हणजे बघितलं, स्टेटस तीन बघितलं, मग तेव्हा मला खरं वाटलं, एवढा आनंद झाला की आपल्या वर्गातला मुलगा तलाठी झाला. म्हणजे आतापर्यंत तर कोण झालं नाही गावात आमचे अधिकारी, पण एवढा आनंद होतोय की आता एवढी गावातून मिरवणूक काढली याची, एवढा आम्हाला आनंद आहे. अजून पण आम्हाला आनंद होतोय. इथून पुढे पहिलाच तलाठी आहे का? हा, गावातली पहिला तलाठी आहे. त्यावेळेला एवढा आनंद आम्हाला होतोय. आम्ही पूर्ण गावातून मिरवणूक काढली याची, आणि वर्गमित्र असल्यामुळे तर एवढा आनंद आहे. सर्व वर्गमित्र आमच्या सोबत असल्यामुळे भरपूर जल्लोष केला. एकंदरीत खतरनाक भावना आहेत. प्रत्येकांचा आनंद ओसंडून वाहतोय. शेवटचा प्रश्न, याने हा प्रवास इथेच थांबावा का, ह्याच्यापेक्षा आपण प्रयत्न करून मोठी पद मिळवावं? अजून याच्या पुढे याने एवढा प्रयत्न करावा, अजून याला आम्ही सपोर्ट करू. त्याने याची पुढची प्रोसेस आहे ना चालू ठेवावी. निश्चितपणे आपण बघू शकता की हा पद जरी मिळालं तरी पण हा प्रवास इथेच न थांबवता त्याच्या कौशल्यानुसार जास्त प्रयत्न करून जास्त चांगलं पद मिळवावेत, ह्याच या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण बघू शकतो की जरी सर्वसामान्य कुटुंबातून जरी असलो तरी पण कष्टाने परिश्रम घेतल्यानंतर यश हे मिळतंच, असं एकंदरीत त्यांच्या सर्वांच्या मनोगतातून व्यक्त झालेलं आहे. तर आपल्या येनकी गावातील सुपुत्र सुदर्शन कोळी यांची तलाठी भरतीमध्ये नंबर लागलेला आहे, निवड झालेली आहे. नागरिक म्हणून काय भावना, काय सांगाल? सुदर्शन सोमा कोळी आज तलाठी झालाय, आज एक अधिकारी झालाय, ही भावना अतिशय आनंदाची आहे. गावात आनंदोत्सव आहे. पण ह्याच्या मागं त्याच्या बापानं किती संघर्ष केलाय, सोमा कोळ्यानं किती संघर्ष केलाय, हे आम्ही जातीनं पाहिलंय. अतिशय वाईट परिस्थितीतनं आज एखाद्या कोळशाच्या खाणीतनं हिरा निघावा असा हा मुलगा तयार झालेला आहे. सुदर्शन कोळीसारखे भविष्यात आणखीन विद्यार्थी किंवा आणखीन मुलं येनके गावातून निर्माण होण्यासाठी तुम्ही काय गाव पातळीवर प्रयत्न करणार का? आम्ही आर्थिक, शैक्षणिक किंवा ज्या गोष्टी लागतात शैक्षणिक जीवनात त्या गोष्टी 100% मदत करायची. मी जकरा कारखाना असेल, सचिन मालक असतील किंवा अजून गावातले सगळे लोक असतील, यामार्फत 100% मदत करण्याचा प्रयत्न करेन. पण ती मदत त्या लोकांनी वैयक्तिक घ्यायला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी जायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आमचे आता गावाचं म्हणजे सचिन मालक म्हणजे आता गावाचं दैवतच असल्यासारखं, तर मालकांच्या तर्फे आम्ही 100% सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करेन. पण त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. दगडाला शेंदूरपासून देव बनवता येतो, परंतु त्याला मुळात आकार असावा लागतो, त्याशिवाय असे एकंदरीत अण्णांनी सांगितलं. आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील लिहिलेलं आहे, आणि हेच एकंदरीत गरजेचं आहे असं मला वाटतंय. काय भावना आहेत? गावातील मुलगा तलाठी झाला, सुदर्शन कोळी तलाठी झाल्याबद्दल गावाला मला पूर्ण अभिमान आहे. कसं वाटतंय मुलगा तुमच्या गावातील? बरोबर आहे, हे पहिल्यांदाच अधिकारी आमच्या गावात झालेला आहे. ह्याच्यानंतर पण होतील तुमच्या होतील, हा एक निश्चितपणे. हाच आशावाद एकंदरीत महत्त्वाचा वाटतोय, कारण सर्वसामान्य येनकी हे मोहोळ तालुक्यातील अतिशय छोटंसं आणि शेवटच्या सीमेवरचं गाव असून सुद्धा सुदर्शन कोळीसारखे होतकरू विद्यार्थी घडतायत, ही एक आश्वासक चित्र मोहोळ तालुक्यासाठी म्हणावं लागेल. कॅमेरामॅन सुनीलसह विजय पुजारी, मोहोळ टाइम्स, येनकी.